काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतोय की राज्यामध्ये नवनवीन महामार्ग तयार केले जातात, मात्र जुन्या रस्त्यांवरती खड्डे पडून लोकांचा मृत्यू होतोय। आज पुन्हा एकदा भिवंडीमध्ये दुसरा बळी गेलेला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या भ्रष्टाचारामुळे अर्थात गलथान कारभाराच्याही अनुषंगाने मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून येतो। एकीकडे मॅनहोल उघडे ठेवून माणसं मरतात आहेत, तर दुसरीकडे निकृष्ट कामांच्यामुळे ही मृत्यूला लोकांना सामोरं जावं लागत आहे। तर तिसरीकडे ज्या बिल्डिंग आहेत त्यांचा कंप्लिशन सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने दिल्यामुळे तिथेही बळी जात आहेत। या तिन्ही बळींचा जर विचार केला तर या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यास योग्य राहील असं या निमित्ताने म्हणणं हा काही राजकीय आरोप होणार नाही, वस्तुस्थिती आहे। कारण जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा योग्य विनियोग जर झाला नाही तर अधोगती होते, प्रगती तर दूरच राहिली आणि विकास तर दूरच राहील। विकासाचं नाव सांगून सांगून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये मोठा गोंधळ घातला आहे, मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची पाळं मुळं जी आहेत ही आता लोकांच्या मानेपर्यंत ही येऊन ठेपलेली आहे। त्याच्यात लोकांचा नाहक बळी झालेला आहे। आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की तुमचा विकास तुम्हाला लखलाभ हो मुख्यमंत्री महोदय, नाही झाला विकास तर चालेल, मात्र आमचा जीव तरी वाचवा, अशी आता कुठेतरी एक परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर निर्माण झाली आहे। पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा विधान केलेलं आहे की राजकारणातून एक्झिट घेण्याची वेळ आलेली आहे, मात्र लोकांच्या प्रेरणेने पुन्हा काम करायचं वाटते। कसं बघते वक्तव्याकडे? एकंदरीत त्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष उभे करणारी जी टीम होती, जी लोक होती, त्यांना एक एक देवेंद्र फडणवीसजी बात करतात आहे। त्यामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा एक जो परिवार आहे त्या परिवारावर त्यांची वक्तदृष्टी जी राजकीय दृष्टिकोनातून आहे ती सातत्याने समोर आली आहे। एकनाथ खडसेंना ज्या पद्धतीने त्यांनी दूर सारलं तेही समोर आहेत। प्रमोद महाजनजींच्या मुलीचं यावेळेस लोकसभेला तिकीट काढणं हाही त्यातला एक भाग झाला आहे। त्यामुळे कोणत्याही घरातला जो जुना वारसा असतो, जे जुनं नेतृत्व असतं त्यांना सांभाळायचं असतं, जतन करायचं असतं। मात्र देवेंद्र फडणवीसांचं जे विशेष कौशल्य आहे गळ्याने केसांनी गळा कापण्याचं, ते विरोधकावरच नाही तर ते स्वतःच्या पक्षावर आणि मित्रपक्षावरही वापरतात। त्यातलाच हा कुठेतरी एक परिणाम असेल। त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य, त्यांच्या वेदना, त्यांची उपेक्षा आणि त्यांच्या घराने जे योगदान दिल्यानंतर त्यांची आज पक्षाला त्यांना ज्या पद्धतीने वाळीत टाकले गेले त्या अनुषंगानं त्यांचं हे फ्रस्ट्रेशन आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्री पदाच्यावरून खूप त्यांच्यावर टीका झाली होती, वाद झाला होता। आता पुन्हा एकदा अशी वक्तव्य आल्यानंतर भाजपमध्ये कसं बघता तुम्ही? आपण बघितलं असेल की भावी मुख्यमंत्री म्हणून हा त्यांचा उल्लेख जेव्हा झाला, तो उल्लेख झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची जी वक्तदृष्टी जी आहे ही त्यांच्यावर अधिक तीव्रतेने कुठेतरी पडलेली दिसते आहे। कारण त्यांना त्यांचे समर्थक आणि पक्षातलेच कार्यकर्ते हे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर पोस्टर जेव्हा लावत होते तेव्हा ते काही देवेंद्रजींना काही रुजलेलं नव्हतं आणि तेव्हापासून जर आपण घटना करून बघितला तर आजचं हे वक्तव्य याची पाळंमुळं कुठेतरी ही त्यांच्या त्या जुन्या महत्त्वाकांक्षेतून असली पाहिजे। कारण मुख्यमंत्री व्हायचं आहे तर ते मनातच ठेवावं लागेल, स्वप्नात पण विचार करून तो चालणार नाही। कारण कोणी काही इच्छा व्यक्त केली आणि कोणी वर जात आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या पायाखालची त्याला छाटण्याचं काम हे भारतीय जनता पक्षात सातत्याने होत आलं आहे। जे दिल्लीत चाललं आहे ते मुंबईत चाललं आहे, जे मुंबईत चाललं आहे ते गल्लीत चाललं आहे। नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही, मात्र नाशिकमध्ये भुजबळांचे पोस्टर लागलेले पाहायला मिळत आहेत की त्यांनी पालकमंत्री व्हावं। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या माध्यमातून मलिदा लाटण्याचं मोठं एक रॅकेट त्या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे। ठेकेदाराच्या नावावर जे काम आहे तो ठेकेदार तिथे नसतो आणि मोठ्या प्रमाणावर मलिदा जो आहे हा तिथे कुंभमेळ्यासारख्या एका मोठ्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सरकार तिथे भ्रष्टाचाराच्या मागे लागलं आहे। कधी काळी जी आख्यायिका आहे की समुद्र मंथनानंतर अमृताचा कलश ठेवल्यानंतर अमृताचे 4 थेंब जिथे सांडले, आज त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं विष आणि त्याचं हे पीक भारतीय जनता पक्षाने तिथे लावलं आहे आणि केवळ लुटा अशी जी तिथली असणारी जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीवर काहीतरी तिथे सकारात्मक झालं पाहिजे, तिथला भ्रष्टाचार थांबला पाहिजे, भाविकांच्या येणाऱ्यांसाठी सुविधा असली पाहिजे। मात्र त्याकडे कोणाचंही लक्ष नाही, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आहे आणि पालकमंत्रीपदासारखं पद एकीकडे रायगड जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यामध्ये सरकार आल्यावर इतके दिवस झाल्यावरही खाली राहतं। याचाच जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे की केंद्रीकृत
जे काही आहे ते सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना स्वतःजवळ ठेवायचे. त्यामुळे किती पण बॅनर लागले, पोस्टर लागले, तरी मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातलं जे ताईत आहे, जे त्यांना संकट मोचके म्हणतात, अलीकडच्या काळात त्यांच्या असणाऱ्या त्या क्लिपमुळे कदाचित त्यांचं वेगळं बारसं महाराष्ट्र करेल. मात्र कोणी काही केलं तर गिरीश महाजनांना कोणी हात लावू शकत नाही. दुसरीकडे आपण पाहतोय की कर्जमाफी असेल किंवा पीक विमा मोठा गाजावाजा करत सरकारने घोषणा केल्या, मात्र शेतकऱ्यांना 200 रुपये मिळायला लागले, त्यामुळे मोठी टीका होताना पाहायला मिळते. शेतकऱ्यांची थट्टा आणि ही फसव कर्जमाफी आहे हे मी सातत्याने सांगत आलो आहे. सरसकट कर्जमाफी करावी ही जी विरोधकांची मागणी, ही विरोधकांची नाही तर ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि आसमानी सुलतानी संकटामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना एकमेव दिलासा देण्याची सध्याची ती आवश्यकता आहे. मात्र ही फसवी कर्जमाफी आहे, दुसरीकडे पीक विमा योजना जी आहे ती गुंडाळून ठेवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वैरी ही देवेंद्र फडणवीसांची नवीन ओळख आज महाराष्ट्राला आहे. त्यांनी तातडीने कर्जमाफीचे स्वरूप बदलावं आणि सरसकट कर्जमाफी करावी ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमचे नेते नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय पायी पूजन करताना, कसं बघते? त्या व्हिडिओची सत्यता जी आहे ती पडताळून बघणं आवश्यक आहे. त्या फोटोमध्ये दिसणारे व्यक्ती आणि नानाभाऊ यांच्याशी चर्चा करून त्यावर बोलणं उचित ठरेल. पाहतो आपण त्यांच्यावरती चर्चा करून बोलणं उचित राहील. मात्र कुठेतरी ही फसवी कर्जमाफी आहे असा पुन्हा एकदा उल्लेख जो आहे तो हर्षवर्धन सपकाळ यांना पाहायला मिळतोय. कॅमेरामन सचिन शिंदे, एबीपी माझा, मुंबई.